लॉमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही वाचलं असेल की अल्ट्रा वायर्स म्हणून असा एक शब्द असतो, अल्ट्रा वायर्स. ॲक्च्युली ह्याचा अर्थ वायर्स, VIRES, हे VIR एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो पॉवर आणि त्याचं प्लुरल फॉर्म्स अनेकवचनी म्हणजे वायर्स म्हणून होतं. ओके, तर वायर्स म्हणजे पॉवर. आता अल्ट्रा म्हणजे काय? अल्ट्राचा अर्थ होतो बियॉन्ड. ओके, सो अल्ट्रा वायर्स मीन्स ते त्यांच्या पॉवरच्या बियॉन्ड आहे. ठीक आहे. तर अल्ट्रा वायर्स म्हणजे त्यांच्या पॉवरच्या बियॉन्ड आहे. याचाच विरुद्धार्थी शब्द इंट्रा वायर्स म्हणजे जे की पॉवरमध्ये आहे. म्हणजे एखादी गोष्ट एखादा जर करत असेल आणि त्याच्या बियॉन्ड पॉवर्स असेल तर आपण त्याला अल्ट्रा वायर्स म्हणतो. लीगल टर्म्समध्ये एखाद्याने एखादी गोष्ट केली जी की बियॉन्ड लीगल आहे तर त्याला अल्ट्रा वायर्स म्हटलं जातं. ओके, लीगलच्या बियॉन्ड आहे, ती पॉवर्सच्या बियॉन्ड आहेत. आणि इंट्रा वायर्स म्हणजे की जी लीगलमध्ये आहे. जनरली अल्ट्रा वायर्स नेहमी वापरला जातो. इंट्रा वायर्स कोणाला माहिती नसतं. पण ह्या दोन्ही सेम गोष्ट म्हणजे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. अल्ट्रा म्हणजे बियॉन्ड आणि इंट्रा म्हणजे ज्या की विदिन पॉवर्स आहेत. ओके, याचा एक को रिलेशन जस्ट मी आता किंगफिशर अल्ट्रा आपण म्हणतो तर कदाचित मार्केटिंग पर्सन्सला त्यांना म्हणायचं की दिस इज बियॉन्ड व्हॉट यू रेग्युलरली डू. सो जसं किंगफिशर अल्ट्रा असं म्हटलं जातं, बियरची गोष्ट आहे ती. पण जस्ट तुम्हाला लक्षात राहण्याचा की अल्ट्रा जे आपण इथे शब्द वापरला गेला अल्ट्रा वायर्समध्ये तो म्हणजे बियॉन्ड, आणि तिथेही कदाचित त्यांना काहीतरी बियॉन्डच असं म्हणायचं असतं. तर अल्ट्रा वायर्स इज बियॉन्ड पॉवर्स, तुमच्या पॉवर्समध्येच नाही आहेत. आणि इंट्रा म्हणजे विच इज वेल विदिन युअर पॉवर्स.